मित्रांनो, आज आपण 20 आकृती योग बघू. पहिला आहे 9 म्हणजे नाव योग. याची आकृती नावेसारखी असते. याच्यात 1 ते 7 म्हणजे लग्न ते सप्तम पर्यंत लगातार म्हणजे प्रत्येक घरात ग्रह असतील तर हा योग होतो. या व्यक्तीला पाण्यापासून लाभ होतो, हा प्रसिद्ध असतो व कंजूस असतो. दुसरा योग आहे कुटयोग. यामध्ये चतुर्थ ते दशम असे ग्रह हवेत. असा जातक क्रूर, एक अधिकारी वर्ग व दंडाधिकारी म्हणून होऊ शकतो. तिसरा योग आहे छत्री योग. याच्यात सप्तम ते लग्न असे सतत ग्रह हवेत. याच्यात जातक बुद्धिमान, राजयोगी व दीर्घायू असतो. चौथा आहे चाप म्हणजे धनुष्य योग. याच्यात दशम ते चतुर्थ असे ग्रह हवेत. हा थोडा म्हणजे कमी भाग्यवान असतो. जेलर पण प्रौढावस्थेमध्ये सुखी होतो. पाचवा योग आहे युपयोग. याच्यात लग्न ते चतुर्थ असे योग हवेत. असा जातक यज्ञ करता असतो, आध्यात्मिक असतो व सुखी असतो. सहावा योग आहे शर. याच्यात चतुर्थ ते सप्तम असे ग्रह हवेत. असा जातक थोडा हिंसक असतो, गस्त घालणारा असतो व अधिकारी असतो. सातवा योग आहे शक्ती योग. याच्यामध्ये सप्तम ते दशम असे ग्रह असतात. असा जातक निर्धन, दीर्घायू, आळशी असतो, वादविवाद कुशल असतो आणि हट्टी असतो. आठवा योग आहे दंड योग. याच्यात दशम ते लग्न असे ग्रह असतात. असा जातक कर्मचारी वर्गात असतो, दुःखी असतो व परिवार सुख याला कमी मिळते. नववा योग आहे अर्धचंद्र योग. याच्यामध्ये केंद्र सोडून 7 ग्रह. असा राजा धनी असतो, राजा असतो व भाग्यशाली असतो. 10वा योग आहे वापी. या योगात केंद्र सोडून एकमेकात केंद्रयोग झाले पाहिजे. असा जातक राजयोगी, धनी आणि संतोषी असतो. एकमेकात केंद्रयोग म्हणजे पंचमाते आणि अष्टमते, तर पंचम अष्टम केंद्रयोग असा केंद्रयोग. 11 योग आहे कमल योग. याची आकृती कमळासारखी असते. याच्यात लग्न, चतुर्थ, सप्तम आणि दशम या 4 केंद्रात 7 ग्रह हवेत. असा जातक वैभवी, दीर्घायू, प्रसिद्ध योग, राजयोगी असतो. 12वे योग आहे विहग. विहग म्हणजे पक्षी. याच्यात 4 म्हणजे चतुर्थ तर दशम या स्थानात ग्रह हवेत. असा जातक भ्रमणशील, परदेशी दूत होतो व धनिक होतो. 13वा योग आहे शकट योग. शकट म्हणजे गाडी. याच्यात लग्न ते सप्तम असा योग रोगी, धनहीन, सहयोगी असतो आणि कर्मचारी असतो.
14वे योग आहे हलयोग. हलयोगात लग्न सोडून परस्पर त्रिकोणात सगळे ग्रह हवेत. असा जातक कृषी करता, खरेदी विक्रीत धन मिळवणारा व सहाय्यक होतो. 15वा योग आहे शृंगाटक योग. याची आकृती त्रिकोणासारखी असते. यामध्ये लग्न, पंचम आणि नवमात 7 ग्रह असतात. असा जातक स्त्रीद्वेषी, राजप्रिय व धनिक असतो. 16वा योग आहे गदा. याची आकृती गदेसारखी असते. कोणत्याही 2 केंद्रात ग्रह असता गदा योग होतो. असा जातक धनी, प्रसिद्ध व गायनकुशल होतो. 17वा योग आहे चक्रयोग. चक्रयोगात लग्न, पराक्रम, पंचम, सप्तम, नवम आणि लाभ या स्थानात ग्रह हवेत. चक्रयोगात खरोखर चक्रवर्ती राजा होतो व सर्वमान्य होतो. 18वा योग समुद्रयोग. समुद्रयोगात धन, चतुर्थ, षष्ठ, अष्टम, दशम आणि व्ययस्थानात 7 ग्रह हवेत. असा जातक धनी, लोकप्रिय, पुत्रवान व सदाचारी असतो. 19वा योग आहे वज्रयोग. यामध्ये लग्न, सप्तम किंवा चतुर्थ आणि दशम. लग्न सप्तमात शुभग्रह हवेत व चतुर्थ दशमात पापग्रह हवेत. असा जातक सुखी, सफल पण प्रौढावस्थेत दुःखी होतो. आणि 20वा योग आहे यवयोग. यव यामध्ये लग्न आणि सप्तमात पापग्रह आणि चतुर्थ आणि दशमात शुभग्रह. या जातकाला प्रौढावस्थेत धन मिळते, पुत्र व यश मिळते. हे झाले 20 योग.